तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी अनाथ, कृपा कराल ती थोडी, पाया पडिलो बराडी, काय उणे तुम्हापाशी, मी तो अल्पची संतोषी, कृपा कराल ती थोडी, पाया पडिलो बराडी। तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, काही भातुके पाठवा, कृपा कराल ती थोडी, पाया पडिलो बराडी विठ्ठल। प्रथम नमन करू गणनाथा, उमा शंकराची आसुता, चरणावरी ठेवूनी माथा, साष्टांगी आता दंडवत, दुसरी बंधू सारजा, जे चतुराननाची आत्मजा, वाक्सिद्धी पाविजे सहजा, तिच्या चरण बोजा दंडवत। आता बंधू देव ब्राह्मण, ज्यांचे निपुण्य पावन, प्रसन्न होऊनी श्रोते जन, तया माझे नमन दंडवत। आता बंधू साधू सज्जन, रात्रंदिवस हरीचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारिती जन, तया माझे नमन दंडवत। आता नमो रंग भूमिका, कीर्तने उभे होती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा, तया माझे नमन दंडवत। ऐसे नमन करोनी सकळा, हरिकथा बोले बोबड्या बोल, अज्ञान वरोनी आपल्या बाळा, चालवी सकळा नामा म्हणे, महिम्न पारं ते परम विदुषो, यद्य सदृशी स्थितिर ब्रह्मादिनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः, अथा वाच्य सर्वस्वमति परिणामावधि गृणन्, ममाप्येष स्तोत्रे हरनिरपवादः परिकरः। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन, मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाचे, आद्यत्रय जननी देवाचे, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाचे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हा
ज्ञानोबारायांना अतिशय प्रिय असणारे संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबारायांचा हा 4 चरणांचा अतिशय उत्कृष्ट असा सर्वांच्या परिचयातला पाठांतरातला असणारा पत्रिकेतील प्रसिद्ध अभंग असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. तुकोबारायांचे काही पत्रिकेतले अभंग आहेत, त्यातला हा प्रसिद्ध अभंग जो भोलेनाथांचा आहे तो आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता मी निवडला. विठ्ठल विठ्ठल आपल्या वारकरी संप्रदायाचं दैवत पंढरीश परमात्मा ज्ञानियांचे राजे विश्वसंत श्री ज्ञानेश्वर माऊली पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज वैराग्याचे मूर्तिमंत पुतळी जगद्गुरु श्री संत तुकोबाराय ज्यांच्या सानिध्यामध्ये आज आपण ही सेवा पार पाडत आहोत ते भगवान शंकर आज महाशिवरात्री यात्रा आणि त्यासह कैलासवासी सुभाषरावजी सांगवे यांच्या स्मरणार्थ आजची ही कीर्तन रूपी सेवा आयोजित करण्यात आलेली आहे. टोंपे टोंपे हे आजचे सौजन्य आहेत. आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरिता हा अभंग मी निवडला. ऐका. महाशिवरात्र खरं तर कालच झाली, पण आज आपण जे काही काल आपण व्रत केलेलं आहे, जे व्रतवैकल्य असतात, जे काही आपण काल केलेलं कार्य आहे, महाशिवरात्रीचं जे पालन आपण केलं काल, महाशिवरात्री पाळली, व्रत केलेलं आहे, मग त्याचं एक मागणं म्हणायला काही हरकत नाही. एक मागणीचं कारण मागणीपर सुद्धा अभंग आहे. शंकरांचं वर्णन सुद्धा केलेलं आहे, त्यांची महत्त्व सुद्धा सांगितलेली आहे आणि मागणीपर सुद्धा अभंग आहे. मग कालची जी महाशिवरात्री झाली, कालची जी रात्र झालेली आहे, त्या रात्रीचं आपण जे व्रत केलेलं आहे त्याचा मागणं आपण या अभंगामधनं मागतोय असं समजू आपण. विठ्ठल आज मला या कीर्तन रूपी सेवेकरिता साथ देणारे विणेकरी बाबा मृदंगाचार्य आमचे दादा आणि ज्यांच्या मुळे खरं तर इथलीच कीर्तन रूपी सेवा म्हणत नाही मी, तर लातूर जिल्ह्यात कुठेही कीर्तन असो, ज्यांच्यामुळे या जिल्ह्यामध्ये मी आले, आमचे किल्लारीकर काका खरं तर मुलीवत प्रेम करणारे अशी सज्जन माणसं आपल्या भागामध्ये आहेत. हे आपलं सौभाग्य आहे. सगळी ही श्री संत टाळकरी मंडळी, गावातील सर्व ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपवृद्ध अशी सगळी श्रोते मंडळी, महिला वर्ग, पुरुष वर्ग, बालगोपाळ, तरुण वर्ग, बाहेर गावावरनं कोणी जर श्रोते मंडळी आली असेल तर त्यांना सुद्धा मी नतमस्तक होते. विठ्ठल तुम्ही विश्वनाथ दीन रंगमी अनाथ कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडी. मी आपल्याला सांगितलं सुरुवातीलाच, आज काल जी शिवरात्र आहे त्याकरिता आपण मागणं मागतोय. शिवरात्र जी आहे, आता अनेक पर्वकाळ आहेत. तसे पाहायला गेलं तर 29 पर्वकाळ, 4 पर्वकाळ, 5 पर्वकाळ आहेत आणि 24 एकादशा, हे सर्व मिळून 29 होत आहेत. बरोबर. हे 20 आणि 9 एकादशा 24 आणि 5 पर्वकाळ, हे 20 आणि 9 हे ज्याला मान्य करता आलं, जे कुणी हे पाळतात, जे कुणी हे व्रत करतात, हे 29 व्रत करणारे जे आहेत त्यांनाच वैष्णव असं संबोधलेलं आहे. विठ्ठल भागवत धर्माचं हे म्हणणं आहे. पर्व विशेष भागवत धर्मी 5 पर्वकाळ आहेत. नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र. उत्तमात उत्तम असा जो पर्वकाळ आहे तो पर्वकाळ म्हणजे शिवरात्र आहे. तसे अनेक पर्वकाळ आहेत. 5 पर्वकाळ आम्हाला सांगितलेले आहेत. रामनवमी, नरसिंह जयंती, वामन जयंती, जन्माष्टमी सुद्धा सांगितलेली आहे. पण उत्तमातला उत्तम पर्वकाळ जो भगवान, आता तसं वर्षामध्ये
अनेक शिवरात्री आपल्याला पाहायला मिळतात, परंतु महाशिवरात्री म्हणून मार्च महिन्यातली ही जी महाशिवरात्री आहे, ही जी शिवरात्री आहे त्याला आपण महाशिवरात्री असं संबोधतो. त्याचं कारण असं आहे, भगवान शंकर हे विराजित होतात. एक राजपद आहे, एक राणीपद आहे, एक राजपद आहे जे भगवान शिवाचं आहे, आणि त्याकरिता या रात्रीला आपण शिवरात्री असं संबोधतो. हे ज्याला जमतं, जे याचं पालन करतात, त्याला वैष्णव असं संबोधलेलं आहे. का बरं वैष्णव का म्हणलं? शिवरात्री आहे, शंकरांचं आहे ना, मग वैष्णव का म्हणलेलं आहे? त्याचं कारण सांगते, ऐका आपल्याला, ऐका. वैष्णव म्हणलेलं आहे कारण भगवान पंढरीश परमात्म्याची जर सर्वप्रथम कुणी वारी केलेली असेल तर ती वारी करणारी म्हणजे भगवान श्री शंकर आहेत. आज सुद्धा ते विराजित आहेत पंढरीला. आपल्याला पाहायला मिळतं, पंढरीला गेलेला असाल आपण. भगवान शंकर वारीला चाललेले आहेत, वारीला निघालेले आहेत. आपण जसे पंढरीला जातो, वारी करतो, त्याचप्रमाणे देवाच्या मनात सुद्धा इच्छा झाली. आता बऱ्याच जणांचं म्हणणं असतं ज्ञानोबा यांनी सर्वप्रथम वारी केली, हे बरोबर आहे, परंतु त्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर भगवान शंकरांनी प्रथम वारी केली असं म्हणता येईल आपल्याला. शंकरांची वारी प्रथम आहे. आता भगवान शंकर ज्या वेळेला वारीला निघाले, वारीला निघालेले असताना भगवा झेंडा घेतला, आपलं काही जे काही सामान आहे आपलं सोबत घेतलं आणि निघालेले. मागणं आवाज आला, अहो चाललात कुठे? एकटेच जाताय, भगवा पताका हातात आहे, पण नेमके चाललात कुठे? शंकरांनी सांगितलं, वारीला निघालो, पार्वती माता आहेत, वारीला निघालेलो आहे मी, पंढरीला जायचंय, मला वारी करायची आहे, भगवंताचं दर्शन घ्यायचंय, निघालोय मी. पार्वती माता म्हणाल्या, पंढरीला जाताय, भगवा पताका घेतला, घेतली आपली गाठोडी आणि निघाले एकटेच? आम्हाला विचारलं पाहिजे का नाही? आम्ही पण येऊ ना, मला पण यायचंय वारीला. हट्ट धरला पार्वती मातेने. काय करणार आता? हट्ट धरल्यामुळं भगवंताने सुद्धा ऐकलं, यांच्या पुढे कुणाचं नाही चालत. ऐकलं भगवंतानं, म्हणे हरकत नाही, निघा. पण वारीचं प्रकरण जरा महागातच पडलं. निघाले होते फक्त भगवान शंकर, त्यानंतर आल्या पार्वती माता, पण दोघे निघालेले असताना चिरंजीवांना कळलं की आपल्या घरचे जे निघाले पंढरीला, आपण सुद्धा गेलं पाहिजे. विचारलं, बाबा आपण कुठे चाललात? पंढरीला चाललोय. आई पण येते? हो, मला पण यायचंय, दर्शन घ्यायचंय देवांचं. निघालेले आहेत हे सुद्धा. देव म्हणायला लागले, पार्वती हे वारीचं प्रकरण किती महागात पडलं, कळतंय का आता? गणपती बाप्पा सुद्धा यायला निघालेले आहेत, आता जायचं कसं? पार्वती मातेनं सांगितलं, सोपा आहे, आता एक उपाय सांगते, ऐका. निघालेलोच आहेत तिघं, मग चालणं तर होत नाही. महादेव म्हणाले, एवढ्या मोठ्या पोटाचा पोर घेऊन कुठं फिरायचं एवढ्या गर्दीमध्ये? वारी काय कमी गर्दी असते का वारीमध्ये? शक्य नाहीये एवढ्या गर्दीमध्ये एवढ्या मोठ्या पोटाचं पोर घेऊन फिरणं. मग पर्याय काय काढला? पर्याय निवडला एक. पार्वती मातेनं सांगितलं, काढा म्हणे आपली गाडी. कोणती गाडी? डिझायर, इंडिका? नाही नाही, अगोदर होता नंदी बैल. काढले आपल्या गाडीला, निघालेले आहेत तिघं. आता तिघे नंदी बैलावरनं जात आहेत. पार्वती मातेला वाटलं मी माझी वेगळी गाडी काढणार. मग काय केल्या त्या? आपला सिंह घेतला, आपलं वाहन घेतलं, निघालेले. असे चौघे जण निघालेले. त्यामध्ये अजून एक पद्यामध्ये मी वर्णन करते, आपण समजून घ्या. दस चरण जयाला चौपदी चालत आहे, नयन हे अकराजा पंचमुखास पाहे, खचित चिनवल वाटे अष्टकरण जयाला, पशु जरी म्हणू त्याते दोन पुच्छ तयाला. ही जी वारी निघालेली आहे भगवान शंकरांची, त्या वारीचं वर्णन केलेलं आहे ते पद्यामध्ये आहे का? दस चरण जयाला चौपदी चालत आहे. ज्या वेळेला हे सर्वजण नंदीवर बसलेले होते, त्या वेळेला आता सर्वजण म्हणजे एकूण 4 जण आहेत.
गणपती बाप्पांचे 2 पाय, शंकरांचे 2 पाय, पार्वती मातेचे 2 पाय आणि चालणारे चौपदी चालत आहे, 4 पावलं चालणारी आहेत नंदी बैलाची. असे हे निघालेले आहेत, अशी वारी चाललेली आहे यांची. खचितची नवल वाटे अष्टकरण जयाला, 8 कान आहेत. ह्या 4 जणांची 2-2 कानं, अशी 8 कानं असं वर्णन केलेलं आहे. पशु जरी म्हणू त्या ते 2 पुच्छ तयाला. गळ्यामध्ये भगवान शंकरांच्या जो सर्प आहे त्याला 2 डोळे, त्याला 1 शेपूट आणि आमच्या नंदी बाबांचं 1 शेपूट असं वर्णन केलेलं असताना पशु जरी म्हणू त्या ते 2 पुच्छ तयाला, अशी सुंदर यांची वारी चाललेली आहे. ही वारी चालत असताना ज्या वेळेला आता पंढरीला जेव्हा आपण जातो, सर्वप्रथम रेल्वे स्टेशन लागतं. मग रेल्वे स्टेशन जवळ आल्याबरोबर शंकरांच्या लक्षात आलं, आपलं वाहन जे हे वाहन शाकाहारी आहे, याला आत नेलं, मंदिराकडे नेलं तरी काही हरकत नाही, आपले वारकरी असतात. आणि पार्वती मातेचं हे जे वाहन आहे हे मात्र सिंह आहे, हा मात्र मांसाहारी आहे, आमचे वारकरी घाबरतील. आणि याचा विचार करून त्यांनी त्या रेल्वे स्टेशनच्या साईडला तिथंच बाजूला पार्वती मातेला तिथंच थांबवलं. म्हणे थांब इथं, माझी वारी बुडू देऊ नको, आता मला जायचंय, माझे वारकरी भोळे बाबडे घाबरतील तुझ्या सिंहाला. थांबायला सांगितलं. पुढे निघाले, चंद्रभागेला आले. चंद्रभागेमधनं सुद्धा कशी वशी वाट काढली आणि पुढे निघालेले आहेत. कोण? गणपती बाप्पा, भगवान शंकर आणि नंदीबैल, तिघे निघालेले आहेत. आता आले चंद्रभागेच्या समोर एक घाट लागतो, त्या घाटाच्या पुढे आले. तिथं लागते कासार गल्ली, माहिती आहे ना आपल्याला. चंद्रभागेच्या पुढे जेव्हा जातो नामदेव पायरीकडे, तिथं ती कासार गल्ली लागली. कासार गल्लीतले पोलीस चौकी, त्याच्या पुढे एक मारुती रायांचं मंदिर आहे. आणि त्या मारुती रायांच्या मंदिरा पुढं आल्यानंतर आता मात्र नंदी बाबांना पुढे जाता येत नाहीये, म्हणून आता माझी वारी बुडू देऊ नको बाबा, आता तू इथं थांब. आता महाराष्ट्रामध्ये आपण कुठं जरी फिरलो तरी महादेवांव्यतिरिक्त इतरत्र आपल्याला कुठल्याही मारुती रायांच्या मंदिरामध्ये मारुती रायांपुढे नंदी पाहायला मिळत नाहीत. परंतु तिथं मात्र तसं आहे, मारुती रायांच्या मंदिरापुढे आपल्याला नंदी पाहायला मिळतो, तो भगवान शंकराचा आहे. थांबवलं, तिथं उभं केलं. निघालेले आहेत पुढं. आता निघाले गणपती बाप्पा आणि भगवान शंकर. पुढं जात असताना ज्या वेळेला नामदेव रायांचं दर्शन घेतलं, नामदेव पायरीचं, आणि नामदेव पायरीचं दर्शन घेऊन पुढं जात असताना जळोजी मळोजी महाराजांच्या समाधीच्या नंतर त्यांनी बांधलेला जो सभा मंडप आहे, त्या सभा मंडपामध्ये जात असताना, खाली उतरत असताना महाद्वारामध्ये गणपती बाप्पांना काही पुढंच जाता येईना. आता काय करणार, एवढी गर्दी, जाता येत नाही. मग करावं काय? महादेवांनी ठरवलं आता याला काही पुढे नेता येणार नाही. गणपती बाप्पांना उचललं आणि एका कोनोळ्यात बसवलं. त्याच गाभाऱ्यामध्ये सांगितलं, हा तुझा गाभारा, आता तू इथंच राहायचं, मी दर्शन घेऊन येतो म्हणे. आणि भगवान शंकर दर्शनाकरिता पुढे निघालेले आहेत. खूप गर्दी आहे, वारकरी जमलेले आहेत. पंढरीश परमात्म्यानं पाहिलं शंकरांना, वाट पाहतायत भगवंताची. इकडं ना भगवान शंकर जात आहेत, हरिहराची भेट होती. आता अकारण कारण करुणा वरुणालय भगवान परमात्मा रुक्मिणी प्राण संजीवन. पंढरीश परमात्म्यानं ज्या वेळेला आमच्या भगवान शंकरांना पाहिलं, आनंद मावेनासा झाला. एवढा आनंद झाला की भगवान शंकरांना पंढरीश परमात्म्याने उचलला आणि आपल्या मस्तकावर धारण केलं. आज सुद्धा आपण पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरिता जर गेलो तर आपल्याला पांडुरंगाच्या माथ्यावरती, विठ्ठलाच्या माथ्यावरती भगवान शंकर दिसतील, विराजित आहेत आज सुद्धा. एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव
महादेव भगवान परमात्म्याने त्यांना आपल्या माथ्यावरती घेतलं, माथ्यावरती धारण केलेलं आहे. कारण काय असावं याचं? काय कारण असेल? पंढरीची वारी भगवान शंकराने केली. हरिहरा भेद नाही नका करू वाद, यामधनं आपल्याला स्पष्ट होतं विठ्ठल. भगवान शंकरांचं एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आहे. आपण जर पाहिलं तर लक्षपूर्वक ऐका, भगवान शंकरांचं एक वेगळं आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. आपण जेवढं त्यांचं वैराग्य स्पष्ट केलेलं आहे, अनेक ठिकाणी आपण कीर्तनांमध्ये त्यांच्या विषयीचं ते जे काही त्यांचं वैराग्य आहे ते आपण ऐकतो. पण कसं वैराग्य ते ऐका. भगवान शंकर हे काय साधे सुधे नव्हते, एका राज्याचे राजेच होते ते सुद्धा. पण कळालेलं आहे, भगवान आमचे माऊली ज्ञानेश्वर सांगून जातात, येणीची क्षेत्राभिमाने राज्य त्यजिले ईशाने, गुंती जाणोनी स्मशाने वासू केला. काय केलेलं आहे असं नेमकं भगवान शंकरांनी? ऐका, वैराग्य कसं आहे. राज्य असून सुद्धा त्यांना माहिती आहे हा जो देह आहे हे सगळं जरी असलं, एवढी धनसंपत्ती असली, राज्य जरी असलं, कैलासाचे राजे जरी आपण असलो ना, तरी सुद्धा कधी ना कधी हा जो देह आहे याचा अभिमान आपण बाळगता कामा नये. याचा आपण अभिमान बाळगू नये. येण्याची क्षेत्राभिमाने राज्य त्यजिले ईशाने. भगवंतांनी ठरवलं हा देह जो आहे ना याच्यामध्ये वर्षानुवर्ष रासायनिक बदल होत जातात. कळलं भगवान शंकरांना. बालक असतो, पुन्हा तरुण, पुन्हा वयोवृद्ध, म्हातारा, पूर्ण त्याचं वय असं जे वाढत चाललेलं आहे, जे बदल होत चाललेले आहेत, वैचारिक बदल असतील, मानसिक बदल असतील, हे सगळं जे आपल्याला पाहायला मिळतं हे भगवान शंकरांना कळालं. आणि त्याकरिता त्यांनी ठरवलेलं आहे की बाबा आता यामध्ये अडकून राहिलेलं नाही चालणार. मग करावं काय? हे सगळं सोडलं पाहिजे आपण. तरुण असतानाच भगवान शंकरांनी ठरवलं की बाबा आता हे आपल्याला नकोय. मग कुठं जायचं आता? आपण काय करायचं? आपण राज्य सोडलं आणि निघाले स्मशानामध्ये आणि तिथं जाऊन बसले. का बरं स्मशानामध्ये का गेले असतील? कारण काय आहे त्याचं? ऐका, आपल्या आता मी सांगेन आपल्याला, माझ्या समोर जेवढी कोणी सगळी माणसं बसलेली आहेत त्यांचा शेवटी ऍड्रेस काय? त्यांचा शेवटी कुठे जातात? शेवटचा ऍड्रेस काय आहे? सर्वच जण तिथंच जाणार आहेत. 15 वर्ष काही मागं पुढं होईल, कुणी कधी काहीतरी असेल, पण शेवटी ऍड्रेस त्यांचा तेच आहे, तिथंच आहेत. शंकरांना हे कळालं. ज्यांना हे कळालेलं आहे, ज्यांना मृत्यूची भीती नाही, ज्यांना मृत्यूची भीती नाही, तो भगवान शंकर म्हणायला काही हरकत नाही. विठ्ठल भगवान शंकरांना हे तरुण वयामध्ये कळालं. आणि तरुणपणच एक असं आहे, माझं प्रत्येक तरुणाला सांगणं आहे. ऐका, आता सर्व तरुण व्यक्तींना माझं सांगणं आहे, तरुणपण हे जे आहे, हे जे आपल्याला मिळतं, हे म्हणजे जीवनाचा प्रवेशद्वार आहे असं आपण समजायचं. जे काही करू शकतो आपण ते तरुणपणात. एखाद्याला राजा बनायचंय, एखाद्याला कलेक्टर बनायचंय, आत्ता शक्य, पुढं नाही. पुढं याचा विचार करता येत नाही. बालकही नाही आणि वयोवृद्ध असताना सुद्धा नाही, वृद्धापणात सुद्धा आपण हे करू शकत नाही. कारण फक्त इथं जे काही आपण करू शकतो ते फक्त तरुणपणात, नंतर नाही, शक्य नाहीये ते. आपल्या हातात आहे. आपण कलेक्टर बनायचंय, आपल्याला पोलीस बनायचंय का आपल्याला चोर बनायचंय, हे तरुणपण ठरवतं. आपल्याला कळलं पाहिजे. तरुणपणातले विचार येथे राजा बनावं, कलेक्टर बनावं का एखादा व्यक्ती या वयामध्ये कलेक्टर सुद्धा बनू शकतो आणि हवं तर साधा चपराशी सुद्धा नाही बनू शकत. हे तरुणपण. आपण काहीही करू शकतो. एखाद्याला चांगला मार्ग निवडायचा आहे, हरकत नाही, तरुणपण आहे. तरुण वयामध्ये आपण काहीही करू शकतो. चांगलं किंवा वाईट आपल्याला मार्ग निवडायचा आहे, रस्ता आपण निवडावा. आता त्या पुढे जाऊन सांगू का आपल्याला, एखादी गरीब व्यक्ती आहे, गरीब मुलगा आहे, एखादा गरीबी आहे,
चांगलं घर नाही, घरामध्ये पावसाळा आला तर सगळं घर पूर्ण गळतंय, पाणी येतंय घरामध्ये, झोपता येत नाही, झोपता सुद्धा येत नाहीये नीट. मग आता काय करायचं? पर्याय काय? ही गरिबी घालवायची, त्याकरिता आपल्याला तरुण पण दिलेलं आहे. कर्तृत्व महत्वाचं आहे. विठ्ठल जसं आपण कर्तृत्व कराल त्याप्रमाणे आपल्याला भगवान परमात्मा फळ देत जाईल. भगवान परमात्मा आहेच त्याकरिता. माणसानं, मी आपल्याला सांगेन, घेतलाय मागणीचा अभंग, पण मी एक सांगते वाक्य, आपल्याला ऐका. मागणी मागावी, मागू नये अशातला भाग नाही. पण एका न्यायाचार्यांच्या मुखातनं ऐकलेलं एक वाक्य मी आपल्या पुढे ठेवते, ऐका. भगवान परमात्मा याला जे आपण काही मागणं मागतोय, मागणं मागावं न मागावं अशातला भाग नाही. पण एका न्यायाचार्यांच्या मुखातनं मी एक वाक्य ऐकले, मागणं कधीच मागू नये. जे आपल्या स्वतःच्या आपल्या कर्तृत्वानं जर आपल्याला मिळत असेल, आपण कर्म केलो, काही कर्तृत्व आपलं असेल, आपण जर काही केलं तर ते फळ आपल्याला नक्की मिळतं. याकरिता आपण मागणं मागू नये. आणि एखादा वेळ प्रयत्न करून सुद्धा, प्रयत्न केले, प्रयत्न करून सुद्धा जर फळ मिळत नसेल, कर्तृत्वानं सुद्धा काही मिळालं नाही, तर मात्र मागणं मागायला काही हरकत नाही. पण मागणं कुणाला मागावं? मागणं तर संताला, नाही तर मग देवाला. अभंगाचा पहिला चरण. तुम्ही विश्वनाथ, 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 तुम्ही विश्वनाथ. दीनरंग मी अनाथ, दीनरंग मी अनाथ, दीनरंग मी अनाथ, दीनरंग मी अनाथ, कृपा करील ती तोडी, कृपा करील ती तोडी. तुम्ही रंग दीनानाथ, तुम्ही रंग दीनानाथ, तुम्ही रंग दीनानाथ, तुम्ही दीनानाथ. थोडे कृपा करते तुम्ही विश्वनाथ, दीन रंक मी अनाथ, कृपा कराल ती थोडी, पाया पराडी. विठ्ठल तुम्ही विश्वनाथ, दीन रंक मी अनाथ, कृपा कराल ती थोडी, पाया पडिलो बराडी. भगवान परमात्म्याला विश्वनाथ असा शब्द तुकोबारायांनी दिला. कारण जगन्नाथ, अनाथांचा नाथ असणारा भगवान परमात्मा, ज्याला आपण जगन्नाथ म्हणतो, त्यालाच विश्वाचा नाथ असा पुन्हा एकदा तुकोबारायांनी वेगळा शब्द दिलेला आहे. तुम्ही विश्वनाथ. देवा, तुम्ही तर विश्वाचे नाथ आहात, परंतु मी कोण आहे? मी कोण आहे? दीन रंक मी अनाथ, मी अनाथ आहे देवा. मी तव अनाथ अपराधी, मी तव अनाथ अपराधी. तवानाथ अपराधी, मी तवानाथ अपराधी. कर्महीन मती मंदा बुद्धी, कर्महीन मती मंदा बुद्धी. कर्महीन मत मंद बुद्धी, कर्महीन मत मंद बुद्धी. तुझ मी आठविले नाही कधी, तुझ मी आठविले नाही की कधी. तुझ म्या
अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी. भगवंताला तुकोबरा यांचं म्हणणं काय, मागणं मागत असताना कसं मागावं, दीनतेने मागणं मागावं असं संतांनी सांगितलं आम्हाला. तुकोबरा म्हणताय तुम्ही विश्वनाथ, समोरच्याला मोठेपणा देऊनच मागणं मागावं लागतं. आपण दीनता घ्यावी लागते. मी कोण आहे, दीन रंक मी अनाथ. आणि म्हणून देवा मी दीन आहे, मी गरीब आहे, माझ्याकडे काही नाही. एखाद्याला मोठेपणा देऊन ज्याला मागणं मागता येतं ना, तुकोबारायांनी मागणं मागत असताना दीनतेनं मागणं मागितलेलं आहे. तुम्ही विश्वनाथ, दीन रंक मी अनाथ. बरं ठीक आहे, पण नेमकं मागणं काय आहे, मागावं कसं. आता आमच्या भगवान शंकरांनी मी सांगितलं आपल्याला वैराग्य आहे शंकरांजवळ. ज्या वेळेला अंतःकरणातली आस बाजूला होते त्याच वेळेला संसारापासून ज्या वेळेला मन दुरावतं त्याच वेळेला आपल्याला वैराग्य प्राप्त होतं. शंकरांचं तेच आहे. मनातली आसक्ती, संसार काय मी आपल्याला सांगते ऐका. संसार कशाला म्हणावं. एका बस स्टॉपवर एक भिकारी उभा आहे. एका दृष्टांतातून थोडक्यात मी आपल्याला सांगून जाते ऐका. एक भिकारी एका बस स्टॉपवर उभा आहे. एक सेठजी त्याच्या समोरून जात आहेत. त्या सेठजींनी त्याला पाहिलं, भिकारी आहे, त्याच्यावरती दया आली आणि त्यावेळेला त्यांनी खिशामध्ये हात घातला, एक सोन्याचं नाणं काढलं. जवळ तर दुसरं काही नाहीये. ते सोन्याचं नाणं काढून त्या भिकाऱ्याच्या हातामध्ये सोपवलं. भिकारी आनंद झाला त्याला. कधीच जे मिळत नाही ते आज मिळालं. दिवसभर आता काही दिवस आपल्याला काही काम करण्याची गरजच नाहीये. ते सोन्याचं नाणं घेतला, तो आलेला आहे घरी परत. आणि घरी आल्यानंतर आता विचार करायला लागला. अख्खी रात्र गेलेली पण याला कळत नाही. आता हे जे सोन्याचं नाणं आहे, कधी नाही ते जे भेटतं ना त्याला लपवण्यात खूप वेळ जातो. यालाही तेच कळत नाहीये नेमकं करावं काय, कुठं लपवावं, कुठं ठेवावं. अख्खी रात्र गेली हो, पहाट झालेली आहे. आता मात्र डोक्यात आलं लक्षामध्ये, आता काय करायचं. तो ज्या गावामध्ये राहतो, ज्या नगरीमध्ये तो राहतोय, त्या नगरीच्या गावाबाहेर एक मातीचा पडका वाडा आहे. जुन्या काळामध्ये ते वाडे असायचे, मातीचे पडके वाडे. आता पाहायला मिळतात, पण कुठंतरी एखाद्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ते. त्या वाड्यामध्ये हा गेला, ते सोन्याचं नाणं लपवलं. काही दिवसांमध्ये याचं लग्न सुद्धा झालं. त्या भिकाऱ्याचं लग्न झालं. आता घरी आली ती कोण असणार, भिकारी. ज्या भिकाऱ्याचं लग्न झालं त्याची बायको भिकारीणच असणार ना. मग आता तिला सांगितलं, आपल्याला तू कमी समजायचं नाही, आपल्याकडं सुद्धा एक सोन्याचं नाणं आहे बरं का. सांगितलं. हिला सुद्धा आनंद वाटला. आपण काही भिकारी वगैरे नाही, पण आता याला सुद्धा अहंकार झालेला आहे. भिकाऱ्याला सुद्धा 2-4 मुलं झाली, पण भीक मागायला जायला काही तयार नाही. याचं काही का असणं, पण याचं हे कार्य आहे रोजचं, हा करत नाहीये. का करत नाहीये, कारण हे जे सोन्याचं नाणं आहे त्याच्यामध्ये हा याचा जीव अडकलेला आहे. आता मात्र याला नकोय काम, काही आयतं मिळेल असं वाटतंय याला, पण शक्य नाहीये. या अहंकारामध्ये हा आहे की आपल्याकडं सोन्याचं नाणं आहे म्हणून हा भीक मागायला जात नाही. आपल्या मुलांचा पोटमारा होतोय हे याला कळत नाही. आणि बायकोचं म्हणणं असं, त्या भिकारणीचं म्हणणं असं आहे, आता ही जी आपली लहान मुलं आहेत, घरामध्ये मुलं आहेत, त्या मुलांचा सांभाळ करावा लागतो, मला वेळ भेटत नाही. आणि यांच्याकडे सोन्याचं नाणं आहे म्हणून हे सुद्धा भीक मागायला जात नाही, तर मग आमचं पोट भरावं कसं. मग पर्याय निवडला. आता सांगितलं, अहो तुमच्याकडे हे जे सोन्याचं नाणं होतं, जे तुम्ही त्या जुन्या पडक्या वाड्यामध्ये लपवलं ना, ते सोन्याचं नाणं आणा म्हणे. सांगितलं. चैत्र महिना आहे, जमीन सगळी तापलेली आहे, कडक ऊन आहे वर्ण. निघालेला आहे हा भिकारी रस्त्याने, कुठं, त्या पडक्या वाड्याकडं. बरं जायला निघाला, पण लागला राजवाडा. राजाने त्याला पाहिलं. बाल्कनीमध्ये राजा उभा आहे. राजानं पाहिलं, प्रधानाला सांगितलं, प्रधानजी ही कोण व्यक्ती आहे, हा माणूस कोण आहे, हा कुठं चाललाय, आपली प्रजा अशी अनवाणी पायानं कुठेही फिरता कामा नये, त्याला बोलवा म्हणे इकडं. बोलावलं त्याला. म्हणे विचारलं, तू कोण आहेस, चालला कुठे. त्यानं सांगितलं, आपल्याच गावातला आहे मी,
पण महाराज आपल्यापासून काय लपवावं? एका सेठजींनी एक सोन्याचं नाणं दिलं, ते लपवलं होतं. घरी लेकरांना खाण्याकरिता काही नाही म्हण, काय म्हणे ते विकावं सोन्याचं नाणं, काहीतरी आणावं असा विचार आहे. अरे पण एवढ्या उन्हामध्ये पाय भासतायत, अनवाणी पायानं तिकडे जाण्याची काय गरज आहे? राजा जरा दयाळू होता, प्रजेचं हित व्हावं असंच त्याला वाटायचं. मग विचार केला आणि सांगितलं, अरे बाबा तिकडे जाऊ नकोस तू. पर्याय सांगितला एक. प्रधानजींना आवाज दिला आणि सांगितलं 100 सोन्याची नाणी आणा. 100 सोन्याची नाणी आणली, त्या भिकाऱ्यासमोर ठेवली आणि सांगितलं, आता या नाण्यांचं तू काय करणार? काय केलं असेल? सांगितलं यानं, हे सोन्याचे नाणे घेणार, दुकानावरती जाणार, ते विकणार, त्यातनं जे काही पैसे येतील त्याने मी चांगली एक चप्पल घेणार आणि पुन्हा त्या वाड्याकडे जाणार आणि ते सोन्याचं नाणं मात्र मी पुन्हा आणणार आहे. सांगितलं. हे झालं. 100 नाण्यांवरती हा समाधान नाही. पुन्हा एकदा सांगितलं, बाबा बरं 1000 सोन्यांची नाणी दिली तर काय करणार तू? ती सोन्याची नाणी सुद्धा मी विकणार, पण आता मात्र ॲटो बांधणार बरं का, आणि त्यामध्ये बसून त्या नगरी बाहेर जो वाडा आहे त्या वाड्यामध्ये जाणार, ते सोन्याचं नाणं आणणार. अरे बाबा याचं समाधानच होत नाही. मग करावं काय? राज्याचा नकाशा आणला राजाने. राज्याचा नकाशा आणला, पुढे ठेवलं आणि तेव्हा काय म्हणतोय का, म्हणे आता हा आमच्या राज्याचा नकाशा आहे. जेवढ्या राज्यावरती, ज्या ज्या जागेवरती, ज्या नावांवरती तू हात ठेवशील तेवढं राज्य म्हणे तुझं आहे. सांगितलं. तरी सुद्धा भिकारी काय करतोय का, आता तो खोलवर पाहतोय. हा जो नकाशा आहे पूर्ण निहाळतोय तो. त्याचं कारण काय आहे? राजानं विचारलं, म्हणे काय आहे, असं का पाहतोयस असं तू? सांगितलं, म्हणे हा जो तुमचा नकाशा आहे, हा जो तुम्ही दिलाय, हा आपल्या राज्याचा आहे ना. यामध्ये बरं तुला अर्ध राज्य हवंय का, 5 गावं हवीत का, अर्ध राज्य हवं का, पूर्णच राज्य हवं? अर्धही नको आणि पूर्णही नको. मग अहो ज्या भागामध्ये जिथं तो मी सोन्याचं नाणं लपवलेलं, जो तो वाडा आहे ना, तो वाडा जिथं आहे त्या वाड्याचा भाग मला हवा. सांगण्याचं तात्पर्य काय कळलं का? त्याला पुन्हा पुन्हा म्हणायचं की बाबा मला ते सोन्याचं नाणं हवं. इतर तुम्ही काही जरी दिलात, किती जरी दिलात, तरी त्यामध्ये त्याचं समाधान नाही. त्या सोन्याच्या नाण्यामध्ये त्याचा जीव अडकलेला आहे. सांगायचंय काय, संसार असाच आहे. किती जरी मिळालं तरी समाधान मनुष्याचं होत नाही. म्हणून शंकरांचं जर, त्यांच्याकडे जर, त्या भगवंताचं जर आपण व्यक्तिमत्व पाहिलं, भगवान शंकरांचं, तर आपल्याला संसारातनं मुक्त कसं व्हावं याचा मार्ग आपल्याला सापडतो. विठ्ठल देवा, तुम्हाला वैराग्य मिळालं, ठीक आहे, पण आता आम्हाला सुद्धा याची प्राप्ती करून घ्यायची आहे. पण त्याकरिता तुमची कृपा आमच्यावरती असावी लागेल. अभंगाचा 2रा चरण. कृपा करी नाती तोडी, कृपा कृपा
पडिलो बराडी. देवा तुमची कृपा आमच्यावरती असू द्या. मी कसा आहे, आषाढ भूत आहे मी. पाया पडिलो बराडी. बराडी म्हणजे आषाढ भूत, ज्याच्या अंतःकरणामध्ये आशा आहे, आस आहे, त्याला म्हणलेलं आहे बराडी. पण देवा ही आशा कशी आहे बरं? आशा असू नये का? असावी, पण आशा कशी असावी? इच्छा वेते हरीचे, इच्छा वेते जवळी हरीचे चरण सर्व नारायण देतो तुझ. इच्छा असावी नसावी असं नाहीये, पण इच्छा कशी असावी नाथांनी सांगितलं. फक्त आणि फक्त हरीचे चरण आम्हाला मिळावेत अशी इच्छा नाथांनी सुद्धा व्यक्त केलेली आहे. विठ्ठल देवा तुमच्याकडे मागण्याचं कारण असं आहे, कारण तुम्ही कोण आहात? राजांचे सुद्धा राजे असणारे तू तो उदारांचा राणा. तुमच्याकडे मागण्यासारखं आम्हाला खरं तर मागणं, मी अगोदर सांगितलं मागणं मागू नये, पण संतांकडं आणि देवांकडं मागणं मागावं. संतांकडं आणि देवांकडं, कारण काहीतरी देणारे, काहीतरी वेगळं जर आपल्याला सहज जे मिळतं, ज्या वेळेला मागणं मागण्याकरिता आपल्याला संधी मिळते, तर मागणं मागत असताना संधी जर मिळत असेल तर त्या संधीचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे. मागणं काय मागावं कळलं पाहिजे. मागणं मागत असताना समोरच्याला बघून मागणं मागावं. तो देऊ शकतो का? संत महात्मे ते आमची मागणी पूर्ण करू शकतात. ज्या वेळेला आपल्याला पंतप्रधानांना भेटायचंय, कमीत कमी त्यांच्या पियेला तरी आपल्याला हे करावं लागतं, बोलावं लागतं, भेट करून घ्यावी लागते. त्याचप्रमाणे भगवंतापर्यंत पोहोचायचंय, संतांचा मार्ग आपल्याला निवडावा लागेल. विठ्ठल विठ्ठल कृपा कराल ती थोडी. देवा अंतःकरणामध्ये आशा आहे, त्या आशेला आम्ही बाजूला सारू, म्हणू आम्ही चित्ती नाही आस, कारण त्याचाच भगवान परमात्मा दास बनायला तयार आहे, त्याचा पांडुरंग दास. अंतःकरणातली आशा काढू देवा, आम्ही काढून टाकू त्यास, कारण जी आशा तुम्हाला सुद्धा कठीण गेलेली आहे ती आम्हाला सोपी नाही. भगवंताला सुद्धा एके दिवशी एके ठिकाणी कुठेतरी त्यांना सुद्धा आशा झाली. नाथांनी वर्णन केलेलं आहे, आशा सर्वांसी घातक, आशा उपजली भगवंतापासी, नीच वामनत्व आले त्यासी, आशेने दीन केले देवासी, आशा सर्वांसी घातक. वामनत्व नीचे असं सांगितलेलं नाही, लक्षपूर्वक ऐका, नाथांचे शब्द काही वेगळे आहेत. नीचपणा कशाला म्हणलेला आहे? भगवंताने मागणं मागितलं, वामनाला दान करावं, आपण दान द्यावं असं सांगितलेलं आहे, पण वामनानं मागणं मागावं असं कुठं सांगितलेलं नाही. आणि भगवंताने तेच केलं, वामनत्व स्वीकारलं तर स्वीकारलं, परंतु बळीद्वारी गेले आणि मागणं मागितलं. आशा उपजली भगवंतापासी, नीच वामनत्व आले त्यासी. अहो आशेने दीन केले देवासी. आशा एक अशी आहे, भगवंताला सुद्धा ती दीन बनवायला लावती, आणि त्यामुळं आशेला बाजूला सारायला सांगितलं. आणि त्यावेळेला भगवान परमात्मा आमच्यावरती कृपा करतील, कारण त्यांच्याकडे कुठलीही कमी नाहीये, कारण ते उदारांचे राणा आहेत. अभंगाचा तिसरा चरण. काय उने तो बाबासे, काय उने तो बाबासे,
तुम्हापाशी मी तो अल्पची संतोषी, कृपा कराल ती थोडी, पाया पडिलो बराडी. देवा उदारांचा राणा असा भगवान परमात्म्याला म्हणलेलं आहे. कारण काय उणे तुम्हापाशी, तुमच्याकडं कसलीही कमी नाहीये देवा. त्याकरिता आम्ही मागणं मागतोय. आणि मागणं सुद्धा असं आहे, तुम्ही एवढे मोठे दानशूर आहात, एवढं मोठं दातृत्व देवा तुमच्याकडे आहे. आणि त्याकरिता माझं जे मागणं आहे, खूप छोटंसं मागणं आहे माझं, खूप लहान मागणं आहे माझं. आणि ती माझी मागणी तुम्ही पूर्ण करावी असं माझं म्हणणं आहे देवा. खूप लहान मागणी आहे. काय मागणी आहे? मागणं काय आहे? सांगितलं आम्हाला तुमच्या विषयीचं देवा, तुमच्यावर आमचं सतत प्रेम असावं, तुमच्यावरती आमची श्रद्धा असावी, तुमच्यावरती आमची निष्ठा असावी, एवढंच आम्हाला तुम्ही दान करावं. तसं देण्यासारखं तुमच्याकडे खूप काही आहे, खूप आहे. ज्याला द्वारकेचा राणा आपण म्हणतो तो कमी असणार आहे का? खूप मोठा हा भगवान परमात्मा आहे, दातृत्व आहे त्याच्याकडे. दातृत्व असलं पाहिजे, दानाचं महत्व तेवढंच आहे, हरकत नाही. पण आम्ही भगवान परमात्मा द्यायला तयार आहे. आम्ही तसं मागलं पाहिजे. मागणं मागितलं अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. जय
पडिलो बराडी. शेवटी तुकोबाराय म्हणतात की बाबा तुमच्याविषयीचं प्रेम आमच्यामध्ये आमच्या अंतःकरणामध्ये असावं एवढंच आमचं मागणं आहे. कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडी. अशी कृपा तुमची आमच्यावरती असू द्या अशी भगवान श्री शंकरांच्या चरणी सुद्धा मी प्रार्थना करते आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला मी विराम देते. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज पडिलो